हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण आपलं नेक्स्ट सेशन चालू करत आहोत. थर्ड सेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. ठीक आहे. आपण ह्याच्या आधीच्या सेशनमध्ये बघितलं की क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची फर्स्ट मेथड, दॅट इज फॅक्टरायझेशन मेथड. आज आपण बघणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची नेक्स्ट मेथड, दॅट इज कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. ठीक आहे. कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड म्हणजेच काय, स्प्लिट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आधी मिळवायचे आणि त्यानंतर त्याचे रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल मी घेते. फर्स्ट एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, पण जेव्हा आता आपण कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड वापरणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, तर ते जे इक्वेशन आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये, म्हणजे हे आपलं स्टँडर्ड फॉर्म आहे असा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. पण फॉर कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडसाठी आपल्याला स्टँडर्ड फॉर्म असा लागणार आहे की ax स्क्वेअर प्लस bx इज इक्वल टू c. अशा फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. तिथे आता आपल्याला हा स्टँडर्ड फॉर्म वापरायचा नाही. तर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म काय वापरायचं आहे, ax स्क्वेअर प्लस bx इज इक्वल टू c. म्हणजे कॉन्स्टंट टर्म काय असली पाहिजे आपली राईट साईडला. मग आपण ते इक्वेशन लिहून घेऊ तसं, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू, हे जे मायनस 20 आहे तिकडे आल्यावर होणार प्लस 20. सो आपलं इक्वेशन आलं एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू 20. आता हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म. आता जेव्हा कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड वापरतो यामध्ये आपल्याला आता थर्ड टर्म इथे नाही दिसत आहे आपल्याला, तर ती थर्ड टर्म आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो आपण लिहूया, त्याचा फॉर्म्युला आहे थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. आता कोइफिशियंट ऑफ x म्हणजे काय, तर आता इक्वेशन जर तुम्ही बघितलं तर इथं कोइफिशियंट ऑफ x ते काय आहे, 1 आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, इथे काय वापरायचं आहे, हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ x इज नथिंग बट 1 स्क्वेअर. सो आपल्याला मिळेल 1/2चा स्क्वेअर म्हणजेच काय, तर 1/4. सो आपल्याला आपली थर्ड टर्म काय मिळाली, 1/4. आता ही जी थर्ड टर्म आहे ती काय करायची आपल्याला, की थर्ड टर्म काय करायची, इक्वेशनच्या बोथ साईडला आपल्याला काय करायचे, ॲड करून घ्यायचे. तर आपण इथं म्हणू ॲडिंग 1/4 both the sides. आपल्याला इक्वेशन मिळेल आता एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 इज इक्वल टू 20 प्लस 1/4. ठीक आहे. आता तुम्हाला हे इक्वेशन जे दिसतंय त्याच्यावर थोडासा विचार करायचा आहे. तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं आहे, हे जे आपले इक्वेशन मिळाले या इक्वेशनमध्ये हे जे एक्स स्क्वेअर आहे तिथे आपण एक्स लिहायचं आहे प्लस, आता इथे प्लस साईन आहे सो आपण प्लस लिहिणार आहे, आणि इथे 1/4 जे आहे त्याचा आपण स्क्वेअर रूट घेणार आहोत 1/2, आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटचा आपल्याला लिहायचं आहे स्क्वेअर. म्हणजेच थोडक्यात काय, हे जे इक्वेशन आपलं आहे हे एक्सपांडेड फॉर्ममध्ये आहे. म्हणजे एक्सपान्शन. आता बघा, ऑलरेडी मी कालच तुम्हाला सांगितली आयडेंटिटी a प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. तर हे जे एक्सपान्शन फॉर्म आहे, तर हा जो आहे जे आपलं इक्वेशन आहे हे या फॉर्ममध्ये आहे, तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे, या फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. ठीक आहे. मग आपण काय करणार, तर हे जे a आहे त्याचं स्क्वेअर रूट लिहिलं आपण, जी मिडल टर्म आहे त्याला जी साईन आहे ती साईन आपण इथे वापरणार, जी आपण प्लस वापरली, आणि हे 1/4चा आपण काय करणार आहे, तर 1/2 आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. सो इज इक्वल टू, आता इथे आपण करणार आहे डिनॉमिनेटर सेम, 4ने आपण मल्टिप्लाय करू. सो 24 जा 80 प्लस 1 अपॉन 4 which is equal to 81/4.
4. आता तुम्ही जर इथे बघितलं, इथे स्क्वेअर आहे आणि हे पण, ह्याचं पण आपण स्क्वेअर रूट काढू शकतो. तर आता आपण काय लिहायचं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. आपल्याला काय मिळेल, लेफ्ट साईडला x प्लस 1/2 इज इक्वल टू 81चं स्क्वेअर रूट काय आहे 9, 4चं 2. जेव्हा आपण स्क्वेअर रूट काढतो तेव्हा प्लस मायनस साईन लिहितो आपण, बरोबर. कारण -9 इंटू -9चा आन्सर पण काय येणार आहे 81. 9 इंटू 9चा आन्सर पण काय येणार आहे 81. पण आपल्याला नक्की माहीत नाही की इथं -9 आहे किंवा 9. सो आपण काय लिहित असतो, प्लस मायनस 9/2 जेव्हा आपण स्क्वेअर रूट काढतो. सो आपण फायनली असं लिहिणार x प्लस 1/2 इज इक्वल टू 9/2. ठीक आहे. आणि काय लिहिणार आपण, और x प्लस 1/2 इज इक्वल टू -9/2. कळते. म्हणजेच आपल्याला मिळेल x इज इक्वल टू 9/2 मायनस 1/2. सो 9 minus 1 8/2. 2 1 जा 2, 2 4 जा 8. सो x इज इक्वल टू 4 मिळालं आपल्याला. सेम वे हियर x इज इक्वल टू -9/2 मायनस 1/2. म्हणजेच मायनस 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 10/2. 2 5 जा 10. x is equal to -5. So this is our second equation, second root. x is equal to -5. So आपले रूट आलेले आहेत फायनली. सो आपण फायनल आन्सर लिहू शकतो 4 and -5 are roots of given quadratic इक्वेशन. कळालंय सगळ्यांना. सो ह्या मेथडला आपण म्हणतो कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. म्हणजे आपण काय करतो, इथे डायरेक्ट स्क्वेअर रूट घेतोय आणि आपल्याला रूट फाइंड आउट आपण इझिली करू शकतो. त्यासाठी तुम्हाला काय काढावं लागतं, थर्ड टर्म काढावी लागते, जी आपण इथे काढून दाखवलेली आहे. थर्ड टर्मचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ x होल ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानुसार आपण थर्ड टर्म काढायची, जी आपण इथे 1/4 काढली आणि ती इक्वेशनच्या बोथ साईडला ॲड करायची आणि डायरेक्ट त्याचं स्क्वेअर रूट काढायचं. सो आपल्याला काय मिळतं, 2 रूट्स मिळतात. त्यातलंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू. सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल घेते मी. (5x² is equal to 4x plus 7. आता हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे आधी तर स्टँडर्ड. आणि मग अशीच मी सांगायचं राहिलं, जेव्हा तुम्ही कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड करता तेव्हा x² हे जे आहे तर x²चं जे कोइफिशियंट दॅट इज ए जे आहे ते काय असलं पाहिजे 1. कंपल्सरी इट शुड बी 1. तर आता इथे बघा 5x² मायनस 4x इज इक्वल टू 7 आपण ह्या फॉर्ममध्ये आणलं. आता जे हे 5 आहे ह्याला काय करायचं आहे, आपल्याला डिवाइड करायचं, कारण आपल्याला तिथे 1 हवं आहे. सो आपण जर एका ठिकाणी 5 ने डिवाइड केलं तर आपल्याला दोन्ही बोथ साईडला डिवाइड बाय 5 करायला लागणार आहे. तो आपल्याला मिळेल आता x² मायनस 4/5 x इज इक्वल टू 7/5. ठीक आहे. इथंपर्यंत लक्षात आलं आहे. जसं आपण जनरल फॉर्ममध्ये आणलं, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड करण्याचा जो जनरल फॉर्म आहे दॅट इज ax² प्लस bx इज इक्वल टू c. या फॉर्ममध्ये आपण इक्वेशन आणलेलं आहे.
आता आपण थर्ड टर्म कॅल्क्युलेट करूया. थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफ कोइफिशियंट ऑफ एक्स काय आहे, -4/5. तर आपण ती लिहिणार आहोत -4/5 ब्रॅकेट स्क्वेअर. 2 2 जा 1, 2 2 जा 4. डायरेक्टली सिम्प्लिफाय करू शकता इथे तुम्ही. -2/5 होल स्क्वेअर इज इक्वल टू 4/25. 2चा स्क्वेअर 4, 5चा स्क्वेअर 25. आता जी ही थर्ड टर्म आपल्याला मिळाली, आपण ती काय करणार, तर थर्ड टर्म बोथ साईडला ॲड करायचे. सो आपण लिहू इथे ॲडिंग 4/25 बोथ साईड, बोथ द साइड्स. ठीक आहे. तर आपल्याला मिळेल आता x² मायनस 4/5x प्लस 4/25 इज इक्वल टू 7/5 प्लस 4/25. लक्षात येते सगळ्यांच्या कसं केलं आहे मी. आता तुम्हाला काय करायचं आहे, जसं मगाशी मी सांगितलं, इथे x लिहिणार आपण, इथे मिडल टर्मला मायनस साईन आहे, सो मायनस येणार. आणि हे जे मिळालं आपल्याला, ह्याचं आपण काय करणार आहे, थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट. सो 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथे आपल्याला काय करावं लागेल, डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. सो मल्टिप्लाय बाय 5 हियर, न्यूमरेटर ऑल्सो अँड डिनॉमिनेटर. 7 5 जा 30 प्लस 4 35. 7 5 जा 35 प्लस 4 अपॉन 25. 35 प्लस 4 39 अपॉन 25. ठीक आहे. आता आपल्याला काय मिळालं मग, x मायनस 2/5 स्क्वेअर इज इक्वल टू 39/25. आता आपण काय करतो, टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट आपल्याला मिळणार आहे x मायनस 2/5 इज इक्वल टू प्लस और मायनस रूट 39. आता 39 हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, सो 39चं स्क्वेअर रूट आपण काय लिहिणार, रूट 39/25चं 5. सो आपल्याला आता लिहू शकतो आपण, रूट्स x मायनस 2/5 इज इक्वल टू 39/5 और x माइनस 2/5 इज इक्वल टू माइनस रूट 39/5. So x is equal to root 39/5 plus 2/5 root 39 plus 2 डिनॉमिनेटर सेम आहे, सो ॲज इट इज आपण 5 लिहूया आणि इथे मिळणार x इज इक्वल टू मायनस रूट 39/5 प्लस 2/5. सो मायनस रूट 39 प्लस 2/5. सॉरी, आहे इथे. these are the 3 roots of this quadratic equation. कळाले सगळ्यांना कसे 2 रूट्स आपण फाइंड आउट केलेले आहेत. या मेथडला म्हणतात कंप्लीटिंग द स्क्वेअर रूट. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजत असेल. सोपं आहे, काही फार अवघड नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ax² + bx = c या फॉर्ममध्ये आणून थर्ड टर्म फाइंड आउट करायची आणि ती थर्ड टर्म काय करायची, बोथ साईडला ॲड करायचे. ॲड केल्यानंतर डायरेक्ट स्क्वेअर रूट काढायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता इथे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे तर मायनस साईन होती. ही मायनस साईन असल्यामुळे आपण इथे काय वापरली,
मायनस साईन वापरलेली आहे. तिथे प्लस साईन असेल बीला किंवा मिडल टर्मला तर तुम्ही प्लस साईनच वापरायचे आहे, कारण आपण आयडेंटिटीज वापर करतोय, ते आयडेंटिटीजचा वापर करतोय. म्हणजेच ए प्लस बी होल स्क्वेअर आणि ए मायनस बी होल स्क्वेअर ह्या दोन आयडेंटिटीचा आपण वापर करून हे सॉल्व करत आहोत. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. थर्ड एक्झाम्पल 2y स्क्वेअर प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. आता यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल की ए जी आहे एची व्हॅल्यू 2 आहे, तर एची व्हॅल्यू काय असली पाहिजे, इट शुड बी 1. मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला. सो आपण काय करूया, डिवाइड बाय 2. मग आपल्याला मिळेल y स्क्वेअर प्लस 9/2y प्लस 2 1 जा 2 2 5 जा 10 5 इज इक्वल टू 0. आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आहे. कम्प्लिटिंग द स्क्वेअर जी मेथड वापरतो त्यासाठीचं स्टँडर्ड फॉर्म म्हणजे हे आलं y स्क्वेअर प्लस 9/2y इज इक्वल टू -5. आता आपण फाइंड आउट करणार आहोत थर्ड टर्म. सो थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ x ब्रैकेट स्क्वेअर. ठीक आहे. सो हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ x काय आहे तर 9/2 होल स्क्वेअर 9/4 होल स्क्वेअर. 9चा स्क्वेअर आहे 81, 4चा स्क्वेअर आहे 16. ही आपल्याला थर्ड टर्म मिळाली. तर ही थर्ड टर्म काय करतो आपण, ॲडिंग बोथ साइड. ॲडिंग 81/16 बोथ साइड्स. मग आपल्याला मिळेल इक्वेशन y स्क्वेअर प्लस 9/2y प्लस 81/16 इज इक्वल टू -5 प्लस 81/16. ठीक आहे. आता आपण जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे y लिहिणार आहे, इथे प्लस साईन आहे सो इथे प्लस येणार, आणि ही जी थर्ड टर्म आहे ह्याचा आपण स्क्वेअर रूट घेतो म्हणजे आपल्याला मिळेल 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथे आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावे लागतील. सो 16ने ते मल्टिप्लाय करावं लागेल. 16 5 जा 80, त्याला साईन आहे मायनस. 16 5 जा 80 मायनस साईन प्लस 81/16. आता प्लस मायनस मायनस होणार. 81 मायनस 80 1, साईन मोठ्या नंबरची 81ची ती प्लस येणार अपॉन 16. ठीक आहे. आता हे मिळाल्यानंतर आपण काय करतो, टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. मग आपल्याला मिळेल y प्लस 9/4 इज इक्वल टू प्लस और मायनस 1/4. सो देयरफॉर वी कॅन राइट y 9/4 इज इक्वल टू 1/4 और y प्लस 9/4 इज इक्वल टू मायनस 1/4. Sorry, therefore y is equal to 1/4 minus 9/4. Y is equal to minus 8/4. 9 minus 1 8. Denominator same आहे. 4 1 जा 4, 4 2 जा 8. y is equal to -2. फर्स्ट रूट आहे. y is equal to -1/4 minus 9/4.
So y is equal to minus 10 upon 4. 2 2s are 4, 2 5s are 10. Therefore y is equal to minus 5 by 2. So आपण फायनली म्हणू 2 मायनस साइन्स पाहिजे इथे. minus 2 and minus 5 upon 2 are roots of given quadratic equation. कळाले सगळ्यांना? minus 2 and minus 5 by 2 are the roots of given quadratic equation. हां, तर अशा पद्धतीने आपण कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड पाहत आहोत. अजून एक एक्झाम्पल आपण बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर तुम्हाला काय कन्फ्युजन वाटत असेल तर तुम्ही असे वेगवेगळे जे एक्झाम्पल मी सॉल्व करून दिले ते पाहिल्यावर कन्फ्युजन कदाचित तुमचं सॉल्व होऊ शकतं. फोर्थ एक्झाम्पल बघूया आपण आता. m square minus 5m is equal to minus 30. आता हे इक्वेशन बघितल्यावर हे इक्वेशन कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड यासाठी लागणाऱ्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये ऑलरेडी आहे. ए जे आहे एची व्हॅल्यू पण 1 आहे, तर आपल्याला डिवाइड करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, मग डायरेक्टली आपण काय करू शकतो, थर्ड टर्म काढू शकतो. सो थर्ड टर्म is equal to half into coefficient of x whole square. So 1 by 2 into minus 5. Coefficient of x काय आहे तर minus 5, त्याचा स्क्वेअर minus 5 by 2 whole square. minus 5 चा स्क्वेअर 25 upon 2 चा स्क्वेअर 4. सो आपली थर्ड टर्म आली. तर आता आपण काय करणार, ॲडिंग 25 by 4 बोथ साइड्स. सो आपल्याला मिळेल m स्क्वेअर minus 5m plus 25 by 4 is equal to minus 3 plus 25 by 4. लक्षात येते? आता बघा इथे m स्क्वेअर आहे, तर आपण इथे m लिहिणार आहे. b ला मिडल टर्मला मायनस साइन, तर मायनस साइन, आणि हे जे आहे थर्ड टर्म त्याचा आपण काय करणार आहोत, स्क्वेअर रूट. सो 5 by 2 काय मिळालं आपल्याला, ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, इथे आपण काय करतो, डिनॉमिनेटर सेम करून घेतो. सो 4 ने आपण मल्टिप्लाय करतोय. 4 3 are 12, मायनस साइन आहे ना, कारण प्लस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस साइन येते, प्लस 25 अपॉन 4. याची व्हॅल्यू काय येणार, प्लस मायनस आपण सबट्रॅक्शन करावं लागेल. सो 25 minus 12 13, बिगर नंबरची साइन, सो प्लस अपॉन 4. आता आपण काय करणार आहे, टेकिंग square root both side. So आपल्याला मिळेल m minus 5 by 2 is equal to root 13. आता इथे 13चं स्क्वेअर रूट निघत नाही, सो आपण स्क्वेअर रूट 13 लिहितो, प्लस और मायनस साइन अपॉन 2. 4चं स्क्वेअर रूट आहे 2. Therefore आपण व्हॅल्यू लिहू शकतो m minus 5 by 2 is equal to root 13 by 2. m minus 5 by 2 is equal to minus root 13 by 2. So आपल्याला मिळेल m is equal to minus plus root 13 by 2 plus 5 by 2. कारण हे 5 by 2 इथे मायनस आहेत, राईट साईडला आल्यावर ते प्लस होतील. सो आपण लिहू शकतो रूट 13 प्लस 5 upon 2. This is our first factor or first root, and m is equal to minus root 13 by 2 plus 5 by 2 is equal to minus root 13
प्लस 5/2. सो हा आपल्याला आहे सेकंड रूट. अशा प्रकारे आपण काय केले तर हे 2 रूट फाइंड आउट केलेले आहे. फायनल आन्सर आपला असेल √13 प्लस 5/2 मायनस √13 प्लस 5 सॉरी 2 हवा आहे तिथे (2) आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. आता हे जे आन्सर आपलं आलेलं आहे तर आपण ते असंही लिहू शकतो m इज इक्वल टू 5 तर बोथ साईडला प्लस साईन आहे हां प्लस ऑर मायनस √13/2 तुम्ही असंही लिहू शकता हां म्हणजेच बघा हेच येईल तुम्हाला 5 प्लस √13/2 और 5 मायनस √13. सो अशा पद्धतीने तुम्ही हे 2 रूट्स अशाच पद्धतीने सुद्धा लिहू शकाल. लक्षात आले. सो फायनल आन्सर आलं आपलं 5 प्लस और मायनस √13/2 इज इक्वल टू (2) हे काय आहेत आपले रूट्स ऑफ ए गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. तर आज आतापर्यंत आपण काय बघितलं तर कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडची 4 एक्झाम्पल आपण बघितलेले आहे. सोपी मेथड आहे ही सुद्धा. एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकतात सॉल्व द quadratic equation or find out the root of quadratic equation using completing the square method or by using factorization method. Factorization method आपण लास्ट सेशनला बघितलेली आहे आणि आता आजच्या सेशनला आपण completing the square method बघितलेली आहे. तुम्हाला जर काही डाउट्स असतील क्वेरी असतील तर तुम्ही काही तुमच्याकडे वेगळे एखादे एक्झाम्पल असतील जे तुम्हाला येत नाही सॉल्व करायला असे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्सवर सेंड करू शकता. ते एक्झाम्पल मी नेक्स्ट सेशनला सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच सॉल्व करून देईन. ठीक आहे. तर माझं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो अस ऑन आवर फेसबुक पेज. थँक्यू सो मच.